नमस्ते, मी प्रियांका. ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ प्रियांका या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. ॲक्च्युली आज मी व्लॉग अपलोड करते आहे. आपला जो घरगुती मालवणी मसाला आहे, ते तिखट मसाला, तर तो कसा स्टेप बाय स्टेप केलेला आहे, म्हणजे किती 10 किलोच्या प्रमाणामध्ये मी केला होता तो मसाला. आणि मग त्याच्यासाठी मिरच्या किती घेतल्या, म्हणजे कोणत्या मिरचीचं किती प्रमाण घ्यायचं आहे, त्यानंतर कोणत्या मिरचीचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे कोणती मिरची कशासाठी वापरली जाते. त्यानंतर त्या 10 किलोच्या मालवणी मसाल्यासाठी गरम मसाल्याचं प्रमाण मी किती घेतलं आहे, रंगासाठी कुठली मिरची वापरली जाते, चवीसाठी कोणती मिरची वापरली जाते आणि तिखटपणासाठी कोणती मिरची वापरली जाते, याचं सगळं इन डिटेल मी सगळं शेअर केलेलं आहे. 2-3 माझ्या ओळखीच्यांनीच मला बऱ्यापैकी कितीतरी प्रश्न विचारले होते मसाल्याच्या रिगार्डिंग, की काय काय घातलं आहेस, म्हणजे चव छान आलेली किंवा कलर छान आले. त्यांच्यासाठी सगळेजण त्या लोकांनी मला सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे, तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघावा. सगळ्यांची नावं नाही घेता येणार इथे, सो स्टे ट्यून. सो बघू शकता तुम्ही, जस्ट टंकावरनं दळून आणला आहे मसाला. किती सुरेख लाल रंग आलेला आहे आणि सुगंध पण खूप छान येतो आहे. डबा जरा वेळ ओपन करून ठेवला आहे मी, थोडंसं हवा लागण्यासाठी 5 मिनटं. तर आता आपण मिरच्यांचं प्रमाण आणि कुठल्या मिरच्या कशासाठी घ्यायच्या आहेत ते बघूयात. तर ही आहे ना संकेश्वरी मिरची, जी तिखटपणा आणि सुगंधासाठी वापरली जाते. पारंपरिक चव असते या मिरचीला. तर मिरची कशी ओळखायची, तर थोडी लांब आहे, ही सडपातळ आहे आणि सुरकुतलेली असते. तर ही आपण घेतली आहे 1.5 किलो. त्याच्या बाजूला जी आहे ना, तर ती आहे बेडगी मिरची. ही थोडी जाडसर, मध्यम लांब आणि पातळ सालीची असते. तर ती आपण घेतली आहे 1 किलो. मिरच्या बघा, अगदी कोरड्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. छान अशा भरलेल्या, म्हणजे बियांचा आवाज येतो, चेक करून घ्यायचं मिरची थोडीशी हे करून, बियांचा आवाज येतो आतमध्ये, म्हणजे अगदी भरीव मिरच्या असतात. ही आहे ना, ही गुंटूर मिरची आहे, कर्नाटकी मिरची, जी की 1 किलो मी घेतली आहे. तिचा तिखटपणा अतिशय जास्त असतो आणि तर्री येते छान मसाला टाकला की ग्रेव्हीमध्ये. ही लवंगी मिरची, पातळ सालीची, थोडीशी लांबट, ही घेतली आहे 1.5 किलो. ही सुद्धा तिखटपणासाठी. गुंटूर मिरची जी आहे ना, ती या मिरचीपेक्षा तिखट असते, लवंगी मिरचीपेक्षा. तर मिरच्या मी अशा 2 दिवस कडक ऊन दाखवणार आहे मिरच्यांना. आजच आणल्या आहेत, सांगलीच्या मार्केट यार्डमधून मी मिरच्या आणल्या आहेत आणि टेरेसवर अतिशय कडक ऊन आहे. तर मिरच्या मी ऑलमोस्ट 4 ते 5 तास वाळवणार आहे उन्हामध्ये. 2 दिवस, आदल्या दिवशी 5 तास, दुसऱ्या दिवशी 4-5 तास असं. आता गरम मसाले मी धणे घेतले. धणे आहेत 1 किलो. जिरं घेतलं आहे, जिरं आहे अर्धा किलो. 2 प्लेट्समध्ये काढून घेतलं आहे जिरं. त्यानंतर आपण घेतलं आहे चक्रीफूल. चक्रीफूल आहे 50 ग्राम. त्यानंतर आपण तीळ घेतले आहेत. तीळ आहेत 250 ग्राम, म्हणजे पाव किलो. मोहरी घेतली आहे, मोहरी 100 ग्राम घेतलेली आहे. त्यानंतर मोठी वेलची घेतली आहे. मोठी वेलची आहे 50 ग्राम. त्यानंतर काळी मिरी घेतली आहे. काळी मिरी आपण 150 ग्राम घेतली आहे. तिखटाचे जे मसाले आहेत गरम, ते जास्त नाही घेतले आहेत मी. दालचिनी आहे. दालचिनी पण मी ऑलमोस्ट घेतली आहे, मी घेतली आहे 100 ग्राम. त्यानंतर जावित्री आहे. जावित्री 30 ग्राम घेतली आहे. मेथी आहे. मेथीसुद्धा 30 ग्राम घेतलेली आहे, कारण मी कसुरी मेथी पण वापरली आहे. कसुरी मेथी मी पाव किलो घातली आहे. कसुरी मेथी आवर्जून घाला, चव खूप छान येते. मी इथे ॲक्च्युली घेतलं नाही आहे कसुरी मेथीचं फुटेज. हळकुंड मी 30 ग्राम घेतलं आहे. त्यानंतर हे नागकेशर आहे 30 ग्राम घेतलं आहे. बडीशेप मी पाव किलो घेतलेली आहे. खसखस घेतलं आहे. खसखस आहे 100 ग्राम. त्यानंतर हे शहाजिरं आहे. शहाजिरं घेतलं आहे 50 ग्राम. आणि ही जी मिरची आहे ना, व्यवस्थित वाळली. आता गुंटूर मिरची आहे ही, थोडीशी जाडसर, लवंगीपेक्षा थोडी जाड अशी पसरट आणि चकचकीत सालीची. ही जी आहे ती कश्मीरी मिरची वाळवतो आहे आपण. 2 किलो कश्मीरी आहे. अतिशय गडद रंग येतो यामुळे मसाल्याला. लाल रंगासाठी ही प्रसिद्ध असते कश्मीरी. सो मिरच्या बघा, हे दुसऱ्या दिवशीचं फुटेज आहे. मिरच्या अतिशय कडक वाळलेल्या आहेत, छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत, म्हणजे हाताने पटकन तुटल्या जातात. मिरच्यांची देठं काढून आपण घेणार आहोत. तर देठं काढायला मला ऑलमोस्ट अर्धा दिवस पूर्ण लागला सगळ्या मिरच्यांची देठं काढायला. तर देठं काढून घ्यायची मिरच्यांची. 1 दिवस अशाच वाळवत ठेवायच्या उन्हामध्ये. दुसऱ्या दिवशी वाळल्या, अर्धा दिवस झाला वाळवून की मग देठं काढून घ्यायचे. इझिली निघतात, कारण त्या कोरड्या झालेल्या असतात. तर टोटल मिरच्या आपल्याला 7 किलो झालेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण आपण 5 प्रकारच्या मिरच्या वापरल्या आहेत. संकेश्वरी,
काश्मीरी, बेडगी, लवंगी आणि गुंटूर मिरची. सो मिरच्यांचं प्रमाण 7 किलो झालं आहे आणि गरम मसाले ऑलमोस्ट आपले ना 2.5 किलो होते, म्हणजे 9.5 किलो वगैरे असं कोरडा जिन्नस आहे आपल्या मिरच्या आणि गरम मसाले मिळून. त्यात ना मी आता मीठसुद्धा घालणार आहे. मीठ मी अर्धा किलो मीठ घातलेलं आहे. जाडं मीठ मी घालणार आहे मसाला दळायला देताना आणि 2 हिंगाचे खडे मी याच्यामध्ये बारीक करून घालणार आहे. तर 2 दिवस मिरच्या वगैरे वाळवून त्याला कडक ऊन दाखवून देठं काढून ज्या दिवशी मिरच्या द्यायच्या आहेत डंकावरती दळण्यासाठी, तर त्या दिवशी मी भाजून घेणार आहे सकाळी. तर हा मोठा टोप मी चांगला गरम करून घेतला आहे व्यवस्थित 10 मिनटं. त्यानंतर फ्लेम जी आहे ना गॅसची ती एकदम लो करायची. टोप आधी चांगला तापवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी धणे, जिरं, लवंग, काळी मिरी जे काही कोरडे मसाले आहेत, तीळ वगैरे, तर ते आता भाजायला सुरुवात केली आहे. आणि इथे एक छोटीशी टीप की टोप आधीच चांगला गरम करून घ्यायचा, मोठा टोप, आणि सुरुवातीला गरम मसाले सगळे भाजून घ्यायचे. मसाले जास्त करपेपर्यंत भाजायची काहीही गरज नाही. हार्डली 3 ते 4 मिनटं एक एक जिन्नस भाजून घ्यायचा. 4 मिनटं पण खूपच झाले, 2-3 मिनटं कोरडा मी भाजून घेतला आहे चांगला. गॅसची फ्लेम कमी आहे. आता याच्यामध्ये बडीशेप, काळी मिरी, लवंग वगैरे ते मी सगळं एकत्र कोरडं भाजून घेते. छान भाजलं जातं, अगदी खरपूस वास यायला लागला आहे. दालचिनी, चक्रीफूल वगैरे मी भाजते, मोठी वेलची वगैरे. सगळे जिन्नस कोरडे भाजून घेतले आहेत मी आता गरम मसाल्यातले. आणि फक्त हिंग नाही भाजलेला, खडा हिंग जो घेतला आहे 2 खडे. आता या ज्या मिरच्या आहेत ना त्या पण मावतील एवढ्या टोपामध्ये घेतल्यात त्या. आणि त्यानंतर मी ते मीडियम फ्लेमवरती, ते कमी फ्लेमवरती भाजून घेते. गॅसची फ्लेम कमी आहे, एकदम लो आहे. छान भाजून घेतले. आणि मिरच्या भाजताना ना एक जाड कापड मी तोंडाला लावणार आहे, कारण ठसका प्रचंड जातो. आणि जर व्हेंटिलेशनसाठी ना किचनमध्ये खिडक्या वगैरे असतील, जे काही डोअर वगैरे, ते ओपन ठेवा. तर हा आता डंकावरती आम्ही दळण्यासाठी आणला आहे मसाला आणि ऑलमोस्ट तो 9,600 भरलेला आहे. आणि आता घरी आणला आहे मसाला दळून वगैरे. 3 तासानंतर आम्हाला मिळाला आहे. बघा किती सुरेख रंग आलेला आहे आणि सुगंध पण अगदी छान दरवळतो आहे मसाल्याचा. रंगाच्या बाबतीत प्रश्नच नाही. आणि तिखटपणाही उत्तमच असणार आहे याचा, कारण मिरच्या दोन्ही पण समप्रमाणात वापरलेल्या होत्या तिखटवाल्या. आणि काश्मीरी मिरची पण व्यवस्थित घेतले प्रमाण, त्याच्यामुळे रंग पण खूप छान आला आहे. आणि मीठ ॲड केल्यामुळे 9,600चं 9,800 झालेलं आहे, म्हणजे ऑलमोस्ट 10 किलोचा हा मसाला आहे. तर होप सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल. सो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.